नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 त्याचबरोबर जे विद्यार्थी राज्यसेवा 2026 साठी प्रिपेअर करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो आयोगाचा जो सिलेबस आहे, आयोगाने या ठिकाणी यूपीएससीच्या धर्तीवर जो सिलेबस या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे मेन्ससाठी. तर त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मधील पेपर नंबर 2 किंवा या ठिकाणी जीएस पेपर 2 मधला या ठिकाणी आपण राज्यव्यवस्था व प्रशासन म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी आणि गव्हर्नन्स हा जो सिलेबस आहे मेन्सचा तो या ठिकाणी डिटेलमध्ये आपण डिकोडिंग करणार आहोत. याचबरोबर या लेक्चरच्या माध्यमातून आपण यूपीएससीचे जे पीवायक्यूज आहेत ते पीवायक्यूज सुद्धा या ठिकाणी अभ्यासणार आहोत, कारण आपल्याला जो रेफरन्स आहे तो या ठिकाणी यूपीएससीच्याच पीवायक्यूचा रेफरन्स असणार आहे. कारण आपल्याकडे सध्या इतर सोर्सेसची उपलब्धता नाही किंवा आयोगाचा कोणताही पेपर झालेला नाही. पहिला पेपर होणार आहे 2025 ची मेन्स. त्यामुळं आपल्याकडं या ठिकाणी मेन्ससाठी साधारण 3.5 ते 4 महिन्याचा टाइम आहे. 4 महिन्याचा आपल्याला निश्चित असा टाइम आयोगाने दिलेला आहे आणि मेन व्हाईल या ठिकाणी पेपरमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गॅप सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीनं हा जो टाइम सेट आहे तो या ठिकाणी किंवा टाइम टेबल हा आयोगाने डिझाईन केलेला आहे. तर यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी सिलेबस डिकोडिंग करणार आहोत. त्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की यूपीएससी कशा पद्धतीने प्रश्न विचारत असते. ते या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने आउट ऑफ द सिलेबस नसतो, परंतु या ठिकाणी की सिलेबसचा रिलेव्हन्स करंटच्या संदर्भात असतो. तशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला राज्यसेवेमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात आणि त्याचा सुद्धा करंट रिलेव्हन्स असणार आहे. त्यामुळं आपल्याला यूपीएससीचे पीवायक्यू सुद्धा सिलेबस सोबत पाहणं गरजेचं आहे आणि सिलेबस डिकोडिंगच्या माध्यमातून तुम्हाला एक आयडिया येईल की या ठिकाणी सिलेबस कशा पद्धतीने डिकोड करायचा आहे, कशा पद्धतीने समजून घ्यायचा आहे. कारण सक्सेसची पहिली जी की आहे ते म्हणजे आहे सिलेबस. आपल्याला सिलेबस योग्य पद्धतीने समजणं गरजेचं आहे. प्रत्येक टॉपिक, प्रत्येक पॉइंट तुम्हाला या ठिकाणी डिकोड होणं गरजेचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ आहे. आपण जर डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर काही या ठिकाणी क्युरी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर लिहा आणि हा व्हिडिओ या ठिकाणी मित्रांना सुद्धा शेअर करा, कारण हा डिकोडिंगचा व्हिडिओ आहे आणि अगदी दर्जेदार कंटेंट तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीमध्ये उपलब्ध आहे. आम्ही या ठिकाणी योग्य पद्धतीने तुम्हाला डायरेक्शन करण्यासाठी तयार आहोत. तर यामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025. आता राज्यसेवेचा जर विचार केला त्यामध्ये आपण जीएस पेपर 2, ठीक आहे, जीएस पेपर 2 म्हणजे मेन्समध्ये आपल्याला प्रत्येक पेपर जो आहे त्यामध्ये 250 मार्काचे पेपर आहे. एक तर एसए 250 मार्कासाठी आहे, त्यानंतर 4 जीएस आहेत, 1 2 3 4 अँड ऑप्शनलचे 2 पेपर आहे. तर अशा पद्धतीनं टोटलमध्ये जर पाहिलं तर 1750 मार्काची मेन्स आहे. त्यामधील पेपर नंबर 2 सामान्य अध्ययन जीएस. आता जीएस पेपर 2 यामध्ये आपल्याला 3 पार्ट आहेत. एक तर काय आहे, हा ओरिजिनल सिलेबस आहे आयोगाचा. त्यामध्ये एक आहे प्रशासन, दुसरं संविधान आणि या ठिकाणी तिसरं आहे या ठिकाणी राज्यशास्त्र आणि त्यानंतर सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध. आजच्या सिलेबसमध्ये किंवा आजच्या टॉपिकमध्ये किंवा आजच्या डिकोडिंगमध्ये आपण या ठिकाणी प्रशासन, गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन आणि राज्यशास्त्र, पॉलिटी त्याचा विचार इथं करणार आहोत. आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस आपल्याला या ठिकाणी मुखपाठ असणं गरजेचं आहे, पाठ असणं गरजेचं आहे आणि ते समजून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आता यामध्ये पहिला जो पॉइंट आहे, पहिला सिलेबसचा पॉइंट आहे भारतीय संविधान, इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय संविधान, ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, वैशिष्ट्ये, सुधारणा, महत्त्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत संरचना. हा या ठिकाणी पॉइंट नंबर 1 आहे. आता ह्या पॉइंट नंबर 1 ला आपण डिटेलमध्ये डिस्कस करू की भारतीय संविधान, इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्यामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि आपल्याला काय आहे ते ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे. आपल्याला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडवर एखादा प्रश्न म्हणजे आपलं संविधान, आता या ठिकाणी जे दिलेले पॉइंट आहेत त्यावरच आयोग आपल्याला प्रश्न विचारणार आहे किंवा यूपीएससी सुद्धा आपल्याला प्रश्न विचारत असते. तर या ठिकाणी आपल्याला होल कॉन्स्टिट्यूशन आहे, परंतु त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा आपल्याला कशावर फोकस करायचा आहे हे आयोगाने सांगितलेलं आहे. तर फोकस कशावर आहे तर आपल्याला या ठिकाणी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे, म्हणजे 1773 पासून ते 1947 पर्यंत हे ब्रिटिशांनी जे
कायदे कानून व्यवस्था तयार केली होती त्याचा प्रभाव आपल्या संविधानावर कसा झालेला आहे, संविधान या ठिकाणी बनतेच त्याचा या ठिकाणी किंवा इन्फ्लुअन्स आपल्या संविधानावर कशा पद्धतीने आहे, ते हे आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी. त्यानंतर उत्क्रांती आहे, कशा पद्धतीने आपलं संविधान तयार करण्यात आलं, त्या इव्होल्युशन ज्याला आपण म्हणू. त्यानंतर या ठिकाणी किंवा फीचर्स काय आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे, डायरेक्ट आपल्याला फीचर्स की इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे फीचर्स किंवा वैशिष्ट्य कोणते आहेत. त्यानंतर महत्त्वाचं आहे अमेंडमेंट्स. ओके, या ठिकाणी अमेंडमेंट. आता हा जो टॉपिक आहे अमेंडमेंट्स हा कसा आहे, करंट रिलेटेड टॉपिक्स आहे आणि यामध्ये सरकार अमेंडमेंट करत असं. जसं एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी 104th अमेंडमेंट आहे. 104th अमेंडमेंट आयोगाने सुद्धा या ठिकाणी अनेक वेळा म्हणजे आयोग म्हणजे UPSCनं सुद्धा अनेक वेळा अमेंडमेंट प्रश्न विचारलेले आहे. जसं या ठिकाणी रिसेंटली 1 से 4 किंवा या ठिकाणी 104th अमेंडमेंट विच इज रिलेटेड टू SC ST रिझर्वेशन. ओके, किंवा अँग्लो इंडियन जे आहे त्यांचं रिझर्वेशन जे 10 वर्षासाठी एक्सटेंड करण्यात आलेलं आहे ते या ठिकाणी अँग्लो इंडियनसाठी नाही परंतु SC ST साठी एक्सटेंड करण्यात आलं. तर ही आहे 104वी घटना दुरुस्ती 2020 मधली. ठीक आहे, आता यामध्ये ही अमेंडमेंट आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स. ओके, म्हणजे महत्त्वपूर्ण तरतुदी. आता महत्त्वपूर्ण तरतुदीमध्ये काय आहे तर आपल्याला या ठिकाणी की विशेषतः फंडामेंटल राईट, महत्त्वपूर्ण तरतुदीमध्ये काय आहे, फंडामेंटल राईट आहे, DPSP आहे तर आणि ड्युटीज आहेत. विशेषतः या ठिकाणी फंडामेंटल राईटला रिलेट करून प्रश्न विचारला जातो. कारण काय आहे, फंडामेंटल राईटच्या बाबतीमध्ये दररोज काही ना काहीतरी या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचं जजमेंट येत असतं. त्यामुळं प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपल्याला जजमेंट्स महत्त्वाचे आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी केसेस महत्त्वाच्या आहेत, खटले महत्त्वाचे आहेत. तर यामध्ये फंडामेंटल राईटच्या संदर्भात प्रश्न असणं ते आपल्याला PYQ मध्ये आर्टिकल 21 वर प्रश्न विचारलेला आहे, आर्टिकल 20 वर प्रश्न विचारलेला आहे. मग आर्टिकल 21 जे आहे लाईफ टू पर्सनल लिबर्टी. ओके, लाईफ टू पर्सनल लिबर्टी जीवन जगण्याचा अधिकार आहे. मग या संदर्भात सुप्रीम कोर्टाचे जजमेंट येत असतात. सुप्रीम कोर्टाच्या काही या ठिकाणी खटले जे आहे ते याच्यामध्ये त्या खटल्याचा सुद्धा पुनर्विचार केला जात असतो. त्यामुळं आपल्याला या ठिकाणी हे अभ्यास करत असताना किंवा या ठिकाणी की या पेपरचा अभ्यास करत असताना आपल्याला आपलं करंट जे आहे ते या ठिकाणी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. म्हणजे आता 2025 ची एक्झाम होणार आहे. ओके, या ह्याच्यामध्ये 2025 ची मे मध्ये एक्झाम होणार आहे. मग मे पर्यंत म्हणजे 2026च्या मेला होणार आहे. तर 2025 मधलं जे करंट आहे ओके तर विच इज मोर रिलेव्हंट टू युअर सिलेबस. सिलेबसच्या संदर्भात काय आहे की रिलेट असलेलं करंट जे आहे ते आपल्याला महत्त्वाचं असतं. त्यामुळं हे आपल्याला या ठिकाणी करंट विथ कन्व्हेन्शन म्हणजे आपला या ठिकाणी आधी स्टॅटिक भाग क्लिअर होणं गरजेचं आहे. आता यासाठी लक्ष्मीकांत आहे, त्याचबरोबर NCERT आहे आणि फक्त लक्ष्मीकांत नाही कारण इम्प्लिमेंटेशन आहे. त्यामुळं इतरही काही सोर्सेस आपल्याला इथं वापरावे लागतात. ठीक आहे, तर सिग्निफिकन्स प्रोव्हिजन आणि बेसिक स्ट्रक्चर. ठीक आहे, आता हा जो पॉईंट आहे बेसिक स्ट्रक्चर हा तर या ठिकाणी एक प्रकारे UPSCच्या बाबतीत जर पाहिलं तर अनेक वेळा ह्याच्यावर प्रश्न विचारलेले आहे बेसिक स्ट्रक्चरवर, ज्याला आपण या ठिकाणी मूलभूत संरचना मूलभूत ढाचा असं म्हणतो. तर मूलभूत संरचना आणि अनेक वेळा काय होत असतं की सरकारच्या माध्यमातून किंवा या ठिकाणी संसद किंवा सरकार जे या ठिकाणी ज्याला आपण लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणतो, एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणतो, ते हे काय करत असतं या ह्याच्यामध्ये की जे बेसिक स्ट्रक्चर आहे जे केशवानंद भारती वर्सेस केरळ राज्य 1973 मध्ये जे सांगितण्यात आलेले आहे बेसिक स्ट्रक्चर जे डिफाईन करण्यात आलं फर्स्ट टाइम, तर ते जे स्ट्रक्चर आहे बेसिक स्ट्रक्चर तर ते बेसिक स्ट्रक्चर अनेक वेळा व्हायलेट होत असतं. मग त्या संदर्भात काय आहे आपल्याला इथं प्रश्न विचारले जातात. त्यामुळं पॉलिटीमध्ये जजमेंट महत्त्वाचे आहेत, केस स्टडीज महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये केस स्टडी माहीत असणं गरजेचं आहे आणि करंट रिलेव्हन्स हा अत्यंत महत्त्वाचा असतो. तर याला धरून म्हणजे या सिलेबसला धरून आपण एक UPSCचा 2022चा क्वेश्चन इथं घेतलेला आहे. म्हणजे हे क्वेश्चन घेण्याचा हेतू काय आहे तर क्वेश्चन कसे विचारले जातात. ठीक आहे, आणि त्या क्वेश्चनच्या माध्यमातून आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की जो सिलेबस आहे त्या सिलेबसच्या रिलेटेडच प्रश्न विचारले जातात, परंतु त्याचा काय असणार आहे करंट रिलेव्हंट असणार आहे. तर यामध्ये प्रश्न आहे राईट टू मुवमेंट and reside throughout the territory of India are freely available to the Indian citizen, but these rights are not these rights are not absolute. त्याच्यावर काय करायचं आपल्याला कॉमेंट करायचं. म्हणजे भारताच्या भूप्रदेशात निर्बंधाशिवाय संचार आणि वास्तव करण्याचा आपल्याला या ठिकाणी अधिकार आहे. तर नागरिकांना दिला गेला आहे, तथापि हे अधिकार काय नाहीत निरपेक्ष नाहीत. यावर काय करायचे आहे टिप्पणी किंवा कॉमेंट करायचं आहे. आता यामध्ये
हे आपल्याला आर्टिकल 19 आहे. ओके, आर्टिकल 19 काय तर यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य आहेत आणि 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिले आहेत. आपल्याला कुठेही फिरण्याचा अधिकार आहे, परंतु हा जो या ठिकाणी फिरण्याचा वास्तव करण्याचा अधिकार आहे हा ॲब्सोल्यूट नाही. ओके, म्हणजे या ठिकाणी निरपेक्ष नाही. त्याच्यावर सरकार काय लावू शकतं, या ठिकाणी रिझनेबल रिस्ट्रिक्शन लावू शकतं. काही पर्याप्त कारणाच्या आधारे त्याच्यावर रिस्ट्रिक्शन लावता येतात. पण आता ह्याच्यावर काय आहे, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, कॉमेंट करायचं आहे, टिप्पणी करायची आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे तर हा क्वेश्चन दाखवण्याचा हेतू काय आहे की सिलेबसच्या रिलेटेडच आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले जातात, आउट ऑफ द सिलेबस नाही. म्हणजे याचा अर्थ हा जो भाग आहे हा काय आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण तरतुदी. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, प्रश्न आहे फंडामेंटल राईटवर. ठीक आहे, कधी फंडामेंटल राईटवर आहे, कधी DPSPवर आहे. म्हणजे आपल्याला सिलेक्टिव्ह स्टडी करणं सुद्धा गरजेचं आहे. ठीक आहे, आता यामध्ये हा झाला पहिला टॉपिक ज्या आधारावर या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला आहे. इव्हन राज्यसेवेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता सेकंड जो टॉपिक आहे, ओके, सेकंड जो टॉपिक आहे तो आपण इथं बघू. तर सेकंड टॉपिक आहे राज्य व संघ व राज्य. ठीक आहे, आता यामध्ये सेकंड जो टॉपिक आहे तो काय आहे, संघ व राज्य यांची कार्ये व जबाबदाऱ्या, संघ राज्य रचनेशी संबंधित प्रश्न, आव्हाने, स्थानिक पातळीवर अधिकार आणि या ठिकाणी वित्त व्यवस्था यांचे प्रदान आणि त्यातील आव्हाने आहे. आता आपण या ठिकाणी पाहू संघ व राज्य यांची कार्ये. आता यामध्ये की कार्ये व जबाबदाऱ्या, संघ राज्य रचनेशी संबंधित प्रश्न आणि आव्हाने. तर आपल्या ह्याच्यामध्ये आपण कशी व्यवस्था स्वीकारलेली आहे, संघ राज्य व्यवस्था आहे. म्हणजे याच्यामध्ये की इंटरस्टेट, ओके, या ह्याच्यामध्ये किंवा म्हणजे राज्याचे सेंटर सोबत जे काही संबंध आहे तर त्या संबंधावर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारले जातात. आणि हे संबंध कसे आहेत, या ठिकाणी आपण स्ट्रक्चर कसं आहे, आपलं फेडरल स्ट्रक्चर आहे, संघराज्य व्यवस्था आहे. आपण अमेरिकेकडून संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे, परंतु अमेरिकेची संघराज्य व्यवस्था आणि आपली संघराज्य व्यवस्था याच्यात खूप मोठा फरक आहे. ठीक आहे, तर या ह्याच्यामध्ये संघ आणि स्वराज्य यांची कार्ये, जबाबदाऱ्या आणि संघ राज्य रचनेशी संबंधित आव्हाने. ठीक आहे, द फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज द युनियन अँड द स्टेट इश्यू अँड चॅलेंजेस प्रिटेंडिंग टू द फेडरल स्ट्रक्चर. ठीक आहे, आता याच्यामध्ये सेंट्रल स्टेटच्या बाबतीमध्ये फेडरल आपण बऱ्याच वेळेस बघतो की याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये अनेक वेळा वाद आपल्याला दिसतात. सुप्रीम कोर्टात सुद्धा या ठिकाणी केंद्र आणि सरकारचे वाद जे आहे ते आपल्याला दिसतात. जसं एक्झाम्पलमध्ये तमिळनाडू सरकार आहे आणि केंद्र सरकार आहे यांच्यामध्ये निर्माण झालेला वाद असेल. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रपती किंवा राज्यपालाच्या बाबतीत जे त्यांना जो काही विटो पॉवर आहे या विटो पॉवरच्या संदर्भात असणारा या ठिकाणी वाद असेल. तर हे जे आहेत हे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर अधिकार आणि वित्त व्यवस्थापन यांचे प्रदान आणि त्यांची आव्हाने. आता स्थानिक पातळी म्हणजे याचा अर्थ काय आहे, या ठिकाणी असणार आहे 73-74वी अमेंडमेंट, ज्या घटना दुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेला काय आहे घटनात्मक दर्जा दिला. तर 73-74वी घटना दुरुस्ती. तर यामध्ये की डिव्हॉल्युशन अँड पॉवर अँड फायनान्स अप टू द लोकल लेवल अँड चॅलेंजेस इन. ठीक आहे, आता यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेला जे काही या ठिकाणी सरकारच्या मार्फत, केंद्र सरकारच्या मार्फत अनुदान दिलं जातं. त्याचबरोबर राज्य सरकारच्या बाबतीमध्ये सुद्धा राज्य वित्त आयोग असतो त्यामार्फत सुद्धा अनुदान दिलं जातं. तर या सगळ्या बाबी ज्या आहेत हे या ठिकाणी इथं महत्त्वाचे आहेत. म्हणजे फेडरल स्ट्रक्चर जे आहे ते इथं डिफाईन करणं गरजेचं आहे. आता प्रश्न जो आहे, द लोकल सेल्फ गव्हर्नमेंट सिस्टीम इन इंडिया हॅज नॉट प्रूव्ह टू बी इफेक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट ऑफ गव्हर्नन्स. ठीक आहे, आता हे काय आहे, एक स्टेटमेंट आहे की भारतातील स्थानिक स्वराज्य संस्था प्रभावी शासकीय साधन म्हणून स्वतःची गुणवत्ता सिद्ध केलेली नाही. ठीक आहे, आता यामध्ये क्रिटिकली एक्झामाइन द स्टेटमेंट अँड गिव्ह युअर व्ह्यूज टू इम्प्रूव्ह द सिच्युएशन. आता याच्यामध्ये काय आहे की आपल्याला याच्यामध्ये काय सुधारणा आपल्याला सुचवता येते, म्हणजे वे आउट्स काय आहे. ओके, तर भारतामधले जे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आहे ती या ठिकाणी त्या प्रमाणात प्रभावी शासक म्हणून या ठिकाणी काय आहे त्यांची गुणवत्ता सिद्ध करू शकले नाहीत. इफेक्टिव्ह या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट ऑफ गव्हर्नन्स, ओके, इफेक्टिव्ह इन्स्ट्रुमेंट ऑफ गव्हर्नन्स म्हणून सिद्ध करू शकले नाहीत. तर या संदर्भात या ठिकाणी हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट आपल्याला काय करायचं आहे,
क्रिटिकली एक्झामाइन करायचं आहे. क्रिटिकली एक्झामाइन म्हणजे काय आहे, त्याचे काही मायनस पॉईंट असतील, काही प्लस पॉईंट असतील, ते आपल्याला इथं एक्झामाइन करायचं. त्याचबरोबर वे आउट सुद्धा आपल्याला द्यायचं आहे. म्हणजे क्रिटिकली आणि आपल्याला टीकात्मक वर्णन सुद्धा करायचं आहे किंवा एक्झामाइन करायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याचे वे आउट सुद्धा द्यायचे आहेत. वे आउट म्हणजे काय आहे की तुम्ही कोणते इम्प्रूव्हमेंट किंवा कोणते उपाय सुचवणार. तर या सगळ्याच्या बाबी आहे. आता हा प्रश्न सुद्धा काय आहे, करंट रिलेटेड होता. तर इथं लक्षात ठेवायचं आहे की ज्या पद्धतीने UPSC मध्ये करंट रिलेटेड प्रश्न विचारले जातात आपल्याला सुद्धा विचारले जाऊ शकतात. परंतु यामध्ये UPSCचे क्वेश्चन आणि MPSC क्वेश्चन याच्यामध्ये डेफिनेटली काय आहे, डिफरन्स असणार आहे. लेवल जे आहे MPSC मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, पण रेफरन्स म्हणून आपल्याला UPSCचेच प्रश्न पाहावे लागतील. तर सिलेबस सुद्धा, सिलेबस आपण आता डिकोड करतोय. अशाच पद्धतीने संपूर्ण सिलेबस जो आहे तो या ठिकाणी आपल्या रिस्पेक्टिव्ह जी फॅकल्टीज आहे त्यांच्या मार्फत या ठिकाणी हा संपूर्ण सिलेबस आपण डिस्कस करणार आहोत 1, 2, 3, 4 पेपरचा. त्याचबरोबर एसए वर सुद्धा सेशन असेल. तर यामध्ये कारण तुम्हाला सिलेबस समजणं गरजेचं आहे. तर यामधला हा सेकंड पॉइंट ज्यामध्ये 2017चा हा क्वेश्चन आहे. त्यानंतर अजून एक प्रश्न आपण बघू. त्याच आधारे या ठिकाणी सेकंड जो पॉइंट आहे गव्हर्नन्स आणि पंचायत राज की डिड द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 ले डाऊन अ फेडरल कॉन्स्टिट्यूशन. ओके, फेडरल कॉन्स्टिट्यूशन. आता आपल्याला हे डिस्कस करायचं आहे की 1935चा जो भारत शासन कायदा आहे त्यानं संघराज्यात्मक संविधानाचा पाया घातलेला आहे का? ओके, तर घातला होता का, यावर चर्चा करायची आहे. आता यामध्ये फेडरल स्ट्रक्चर 1935च्या ह्याच्यामध्ये काय आहे तर भारतामध्ये फेडरल स्ट्रक्चर असणार होतं. संघराज्य व्यवस्था जी आहे 1935च्या कायद्यात सांगण्यात आली होती, परंतु ती व्यवस्था ओके संघराज्य व्यवस्था ही अस्तित्वात येऊ शकली नाही. कारण त्यावेळेस या ठिकाणी जे प्रांत होते, प्रोव्हिन्सेस होते, ते या ठिकाणी हे राज्य म्हणजे जी शासन व्यवस्था आहे किंवा सरकार आहे त्यामध्ये प्रांत सहभागी झाले, परंतु यामध्ये कोण सहभागी झालं नाही, प्रिन्सली स्टेट ओके राजे रजवाडे हे सहभागी झाले नाहीत. त्यामुळं या ठिकाणी 1935च्या कायद्यामध्ये जी सांगण्यात आलेली जी संघराज्य व्यवस्था आहे ती खऱ्या अर्थाने या ठिकाणी अस्तित्वात येऊ शकली नाही. पण या संघराज्य व्यवस्थेचा जो पाया आहे तो डेफिनेटली काय आहे आपल्याला 1935च्या कायद्यात दिसतो. आणि संघराज्य व्यवस्था जी आहे तो आपण अमेरिकन फेडरेशन जे आहे तर त्याच्यावरून आपण घेतलेली आहे, परंतु तशी ॲज इट इज आपण ती काही फॉलो केलेली नाही. त्याच्यामध्ये की आपण सिच्युएशनल चेंजेस जे आहे ते याच्यामध्ये आपण करत असतो. तर हे झाला या ठिकाणी सेकंड टॉपिक. त्यानंतर आता ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत तर या सिलेबसचं जे डिकोडिंग आहे किंवा या ठिकाणी की तुम्ही 2025 साठी किंवा की मेन्स देणार आहात त्यासाठी आपण लक्ष्यवेध बॅच ही या ठिकाणी लॉन्च करत आहोत. ते 11 नोव्हेंबर पासून याचा प्रारंभ होत आहे. 11 नोव्हेंबर पासून साधारण 3 ते 4 महिन्याची ही बॅच आहे. 3-3.5 महिन्यामध्ये आपण सगळा संपूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत. तर या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला दररोज डेली 3 लेक्चर्स असतील आणि एव्हरी लेक्चर किती असणार आहे या ठिकाणी की 1.5 आवरचं प्रत्येक लेक्चर असणार आहे, 1.5 आवरचं. त्यानंतर यामध्ये 3 लेक्चर्स आहेत 1.5 आवर्सचे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह आन्सर रायटिंग सुद्धा असणार आहे. ओके, लाईव्ह आन्सर रायटिंग याच्यावर सुद्धा आपण फोकस करणार आहोत की लाईव्ह आन्सर रायटिंग म्हणजे जे शिकवलं जाणार आहे त्यावर या ठिकाणी आन्सर रायटिंग होणार आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लागलीच लिहिता पण येणार आहे. त्याचबरोबर ह्याच्या PDF नोट्स तुम्हाला अवेलेबल असतील. करंट अफेअर्सच्या थीम बेस्ड जे करंट अफेअर्स आहे ते सुद्धा इथे प्रोव्हाइड केलं जाईल. त्याचबरोबर UPSCचे जे PYQs आहे ते या ठिकाणी ते सुद्धा डिकोड केले जातील. त्याचं सुद्धा या ठिकाणी आपण ह्या सेशनच्या माध्यमातून लाईव्ह सेशनच्या माध्यमातून ते कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर झूम मीटिंग असेल, तुमचे डाऊट सॉल्विंग असेल, त्याचबरोबर टेस्ट सिरीज सेक्शनल टेस्ट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. अशी परिपूर्ण जी बॅच आहे लक्ष्यवेध बॅच विशेषतः मेन्ससाठी. आणि ही बॅच 2025च्या विद्यार्थी त्याचबरोबर 2026चे प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महत्त्वाचे आहे. कारण 2026 साठी सुद्धा फक्त एवढाच टाइम राहिलेला आहे 3.5 ते 4 महिने. म्हणजे नोव्हेंबर पासून तुम्हाला या ठिकाणी साधारण फेब्रुवारीपर्यंत अभ्यास करता येतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या बॅचला जॉईन करू शकता. याचे डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. अगदी ऑथेंटिक कंटेंट आणि या ठिकाणी डेडिकेटेड फॅकल्टी आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना UPSCचा एक्सपिरियन्स आहे. असेच लोक तुम्हाला शिकवतील. त्यामुळे या ठिकाणी ह्या बॅच साठी इनरोल करण्यासाठी आपण डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करू शकता. आणि 11 तारखेपासून या बॅचला प्रारंभ होणार. काही सेशन्स हे डेमो लेक्चर सुद्धा असतील. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट यामधला तिसरा जो पॉइंट आहे, ठीक आहे, आपण 2 पॉइंट इथे कव्हर केले. तिसरं की विविध अंगामधील अधिकारांची विभागणी, वाद निवारण यंत्रणा व
संस्था. आता हा जो मुद्दा आहे हा सेपरेशन ऑफ पॉवरचा आहे. हा मुद्दा या ठिकाणी आपल्याला नेहमी सेपरेशन ऑफ पॉवर जो आहे हा मुद्दा म्हणजे विविध अंगामधील अधिकारांची विभागणी, वाद निवारण यंत्रणा. आता यामध्ये सेपरेशन ऑफ पॉवर जे आहे बिटवीन द व्हेरियस ऑर्गन्स, आता यामध्ये की विशेषतः ज्युडिशरी अँड एक्झिक्युटिव्ह यामध्ये काय आहे सेपरेशन ऑफ पॉवर आहे. आर्टिकल 50 सांगतं की या ठिकाणी की आर्टिकल 50 काय सांगतं सेपरेशन ऑफ पॉवर सांगतं. तर यामध्ये कशामध्ये सेपरेशन ऑफ पॉवर असणार आहे, त्यामध्ये ज्युडिशरी अँड यामध्ये एक्झिक्युटिव्ह जे आहे दे आर सेपरेट. दे आर सेपरेट म्हणजे याचा अर्थ काय आहे की ते म्हणजे या ठिकाणी न्याय व्यवस्था आणि कार्यकारी व्यवस्था ते एकमेकापासून काय असतात ते या ठिकाणी दूर असतील किंवा ते एकमेकांमध्ये काय करणार नाही इंटरफेअर करणार नाही. तर याच्या संदर्भात सुद्धा नेहमी काय आहे पेपरमध्ये काही ना काहीतरी सुप्रीम कोर्टाचं जजमेंट असेल किंवा काही केसेस असतात तर खटले असतात ते आपल्याला या ठिकाणी दिसतात. तर सेपरेशन ऑफ पॉवर बिटवीन द व्हेरियस ऑर्गन्स आणि त्यानंतर डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम अँड इन्स्टिट्यूशन. आता यामध्ये की या ह्याच्यामध्ये वाद निवारण ज्या यंत्रणा आहेत ओके, तर ह्या वाद निवारण यंत्रणा आणि त्याचबरोबर दुसरा एक पॉईंट आपण ह्याला कनेक्ट केलेला आहे तो म्हणजे काय आहे न्यायपालिका. आता न्यायपालिका सुद्धा काय आहे रिड्रेसल मेकॅनिझम आहे, ते एक प्रकारचं किंवा वाद निवारण यंत्रणा आहे. न्यायपालिका आणि त्यांचं संघटन आणि कार्य ह्याला आपण कनेक्ट केलेलं आहे. म्हणजे या ह्याच्यामध्ये पेपर 2 मध्ये काही सब्जेक्ट काही टॉपिक असे आहेत की जे इंटरलिंक आहेत, ते एकमेकांसोबत तुम्हाला शिकवणं गरजेचं आहे. त्यामुळं यामध्ये आपण एक पर्टिक्युलर सिक्वेन्स ठेवलेला आहे. आयोगाचा सिक्वेन्स तर आहेच परंतु त्याला सुद्धा आपण काय केलेलं रिशफल केलेलं आहे. तर यामध्ये रिड्रेसल मेकॅनिझम ह्याच्यावर प्रश्न विचारला जातो. तर प्रश्न जो आहे एक्झाम्पल मध्ये की कॉन्स्टिट्युशनॅलिटी ओके कॉन्स्टिट्युशनली गॅरंटेड ज्युडिशियल इंडिपेंडेन्स इज अ प्रिक्विजिट ऑफ द डेमोक्रेसी. आता एक कॉमेंट ते घटनात्मक हमी असलेले न्यायिक स्वातंत्र्य हे लोकशाहीची पूर्वाट आहे. आता घटनात्मक हमी असलेले न्यायिक स्वातंत्र्य आपल्याला या ठिकाणी काय आहे घटनेने आपल्याला स्वातंत्र्य दिलेले आहे आणि ते एक प्रकारचं काय आहे घटनात्मक हमी असलेले कसे स्वातंत्र्य आहे आपल्याला न्यायिक स्वातंत्र्य हे लोकशाहीची काय आहे पूर्वाट आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी न्यायिक स्वातंत्र्य असणं गरजेचं आहे. ओके, तर यावर काय आहे आपल्याला टिप्पणी करायची आहे किंवा कॉमेंट करायची. 2023चाच क्वेश्चन आहे. तर हा क्वेश्चन या ठिकाणी या सेपरेशन ऑफ पॉवर वर विचारला गेलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट त्याचबरोबर अजून एक प्रश्न आपण बघू ह्या टॉपिकवरचा जो 2023चा आहे. द सुप्रीम कोर्ट ओके द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया कीप्स अ चेक ऑन आर्बिटरी पॉवर ओके आर्बिटरी पॉवर ऑफ द पार्लिमेंट इन अमेंडिंग कॉन्स्टिट्यूशन डिस्कस क्रिटिकली. 2023चा प्रश्न आहे की भारतीय सर्वोच्च न्यायालय संविधानात सुधारणा करण्याच्या संसदेच्या मनमानी अधिकारावर नियंत्रण ठेवते. टीकात्मक म्हणजे संसद जे आहे ते या ठिकाणी कायदेमंडळ आहे. संसद ज्याला आपण कायदेमंडळ म्हणतो त्यांचं काम आहे कायदे तयार करणे आणि कायद्याची अंमलबजावणी करणे हे एक्झिक्युटिव्ह काम आहे. परंतु कायद्याची अंमलबजावणी करत असताना किंवा कायदा तयार करत असताना तो कायदा जर या ठिकाणी फंडामेंटल राईटच्या विरोधी गेला तर त्या कायद्याला या ठिकाणी बाद करण्याचा अधिकार सुद्धा काय आहे सर्वोच्च न्यायालयाला आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपली जी संसद आहे ही या ठिकाणी पूर्ण अर्थाने सार्वभौम संस्था नाही, कारण त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतं न्यायव्यवस्था करते. ठीक आहे, तर मग या ह्याचे एक प्रकारे काय आहे संसदेचं जे काही आर्बिटरी पॉवर आहे ओके तर त्या आर्बिटरी पॉवरवर एक मेकॅनिझम आहे कंट्रोल करण्याचं मेकॅनिझम आहे ते कोणाकडे आहे न्यायव्यवस्थेकडे आहे. ठीक आहे, तर हा जो पॉईंट आहे ह्याच्यावर काय आपल्याला टीकात्मक चर्चा करायची आहे डिस्कस क्रिटिकली. ओके, म्हणजे आपल्याला या ठिकाणी ह्याचे काय पॉझिटिव्ह अँगल कोणता आहे निगेटिव्ह अँगल कोणता आहे आणि या ठिकाणी किंवा की कन्क्लुजन. तर ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत ह्या या ठिकाणी टॉपिक नंबर 3 किंवा या ठिकाणी तिसरा जो टॉपिक आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पुढचा आपण इथे पाहू की भारतीय संविधानिक योजनेची इतर देशाची तुलना. आता यामध्ये कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला. ओके, कंपॅरिझन काय करायचं आहे भारतीय संविधानातील योजनेची इतर देशाची तुलना. आता यामध्ये की कंपॅरिझन विथ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्कीम विथ दॅट अदर कंट्रीज. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी अनेक देशाच्या संविधानाचा अभ्यास केला आणि त्यावरून आपलं संविधान तयार केलं. मग आपल्याला या ठिकाणी जसं
की अनेक देश म्हणजे 56 पेक्षाही जास्त देशांचा आपण अभ्यास केलेला आहे, त्यावरून आपलं संविधान तयार केलं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, 56 देशाचं संविधान ओके या ठिकाणी आपण कंपॅरिझन करायचं का भारतासोबत, तर नाही. ठीक आहे, काही सिलेक्टिव्ह. मग आता यूपीएससी ज्या पद्धतीने आपल्याला काही प्रश्न म्हणजे यूपीएससीचे जर PYQs बरं पाहिले तर आपल्याला समजेल की या ठिकाणी रिपीटेडली काही क्वेश्चन जे आहे त्याच्यावर विचारले जातात. तर यामध्ये आपण जो आज टॉपिक पाहतोय जो या ठिकाणी की एक पॉलिटी आहे बरोबर, या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशन आहे, पॉलिटी आहे आणि गव्हर्नन्स आहे. ठीक आहे, हा जो भाग आहे त्या ठिकाणी पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन आणि गव्हर्नन्स. तर पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन जर म्हटलं तर जवळपास या ठिकाणी 125 मार्कासाठी असतं, गव्हर्नन्स या ठिकाणी 45 मार्कासाठी आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे तर आपण हे 170 मार्काचं जे आहे तो आज आपण डिस्कस करतोय. ओके, 170 मार्क आउट ऑफ किती 250 मार्क, 250 मार्कापैकी 170 मार्काचा जो सिलेबस आहे तो डिकोड आपण करत आहोत. तर यामध्ये मुद्दा आहे की आपल्याला की यूपीएससीचे जर PYQ आपण पाहिले, जसं एक्झाम्पलमध्ये हा एक PYQ आहे ज्यामध्ये की व्हॉट कॅन फ्रान्स लर्न फ्रॉम द इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स अप्रोच टू सेक्युलरिझम. ठीक आहे, आता फ्रान्स जो आहे तर या ठिकाणी फ्रान्स भारताचं जे संविधान आहे तर भारताच्या संविधानामधील जे आपण ज्याला सार्वभौमत्व असं म्हणतो तर या ठिकाणी सेक्युलरिझम त्याला या ठिकाणी आपण धर्मनिरपेक्ष असं म्हणतो. ओके, धर्मनिरपेक्षता, भारताची धर्मनिरपेक्षता ह्याच्यावरून या ठिकाणी फ्रान्स काय की कोणते गुण घेऊ शकतो की भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षता या दृष्टिकोनातून फ्रान्स काय शिकू शकतो. ठीक आहे, म्हणजे फ्रान्सला काय आपल्या धर्मनिरपेक्षतेमध्ये दिसतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, डायरेक्ट कंपॅरिझन आहे फ्रान्स आणि भारताचं संविधान. आणि त्या संदर्भात काय आहे, विशेष करून कशाच्या बाबतीमध्ये आहे, ती सेक्युलरिझमच्या बाबतीत आहे, धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीत आहे. ठीक आहे, तर त्याचबरोबर काय आहे आपल्याला 2-3 संविधानांचं कंपॅरिझन माहित पाहिजे. जसं या ठिकाणी एकदा USA विचारलेलं आहे, एकदा फ्रान्स विचारलेलं आहे, एकदा या ठिकाणी UK विचारलेलं आहे, ब्रिटन. ठीक आहे, हे 2 ते 3 जर संविधानाचं कंपॅरिझन आपल्याला माहित असेल त्याच्या म्हणजे गेल्या वर्षीच्या 2024च्या पेपरमध्ये याच्यामध्ये 2024च्या पेपरमध्ये त्यांनी यामधले भारतातलं सेक्युलरिझम आणि USAचं सेक्युलरिझम हे सुद्धा विचारलेलं आहे. ठीक आहे, तर यामध्ये कंपॅरिझन आहे परंतु सगळ्याच देशाचं कंपॅरिझन आपल्याला करायची गरज नाही. सिलेबस आहे, सिलेबस डिकोड होणं गरजेचं आहे आणि टू द पॉइंट आपल्याला अभ्यास करायचा आहे. टू द पॉइंट जर केला तर 3.5-4 महिन्यामध्ये हा सगळा सिलेबस कव्हर होऊ शकतो, परंतु जर टू द पॉइंट नाही केला तर याचा कितीही व्हास्ट सिलेबस आपल्याला दिसायला लागतो. ठीक आहे, तर हा झाला 4 नंबरचा पॉइंट. त्यानंतर 5th नंबरचा जो पॉइंट आहे, ओके 5 नंबरचा जो पॉइंट आहे तो आपल्याला या ठिकाणी संसद आणि राज्य विधिमंडळ. आता पार्लमेंट आणि या ठिकाणी किंवा की ज्याला संसद आणि राज्य विधिमंडळ आहे, तर याच्या बाबतीमध्ये संसदेची रचना किंवा राज्य विधिमंडळ म्हणजे या ठिकाणी विधानसभा, विधान परिषद आणि त्याची रचना काय आहे, संरचना कशी आहे, त्यांचं फंक्शन, कार्यप्रणाली कसं आहे, त्यांचं कामकाज कसं चालतं, त्यांना या ठिकाणी अधिकार कसे आहेत, MP असतील, MLA असतील त्यांचे अधिकार, त्याचबरोबर त्यांचे विशेष अधिकार काय आहेत आणि यापासून या ठिकाणी उद्भवणारे प्रश्न, त्यांना विशेष अधिकार पण आहेत आणि त्यापासून उद्भवणारे प्रश्न कोणते आहेत यावर आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. ओके, तर यामध्ये पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर. ओके, पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर, स्ट्रक्चर, फंक्शनिंग अँड द कंडक्ट ऑफ बिझनेस, पॉवर अँड प्रिव्हिलेज अँड इश्यू अरायझिंग आउट ऑफ दिस. म्हणजे याचा अर्थ काय आहे की संसद कशा पद्धतीने काम करतं, विधिमंडळ कशा पद्धतीने काम करतात, त्या या ठिकाणी कामकाज कसं होत असतं, एखादा कायदा तयार करायचा असेल तर कसा केला जातो, त्याचबरोबर बजेट असेल तर बजेट कसं पारित केलं जातं, त्याचबरोबर या ठिकाणी जे पार्लमेंटचे किंवा विधिमंडळाचे जे सदस्य आहेत त्यांना कोणत्या प्रकारचे प्रिव्हिलेज असतात याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर एक्झाम्पलमध्ये 2023 मधला हा प्रश्न आहे, ते या ठिकाणी डिस्कस द कॉन्ट्रीब्युशन ऑफ सिव्हिल सोसायटी groups for women's effective and meaningful participation and representation in the state legislature. भारतीय राज्य विधिमंडळामध्ये महिलांचे प्रभावी आणि अर्थपूर्ण सहभाग व प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याचा नागरी समाज घटकाचे योगदान यावर चर्चा करा. तर हा जो प्रश्न आहे या ठिकाणी की यामध्ये प्रश्न आहे सिव्हिल सोसायटी आणि कशाच्या बाबतीत आहे, या ठिकाणी विधिमंडळाच्या बाबतीत आहे, स्टेट लेजिस्लेचरच्या बाबतीमध्ये आहे की स्टेट लेजिस्लेचरमध्ये महिलांचा सहभाग कसा आहे. इव्हन या ठिकाणी पार्लमेंटमध्ये स्टेट लेजिस्लेचरमध्ये काय करण्यात आलेलं आहे, 33% रिझर्वेशन करण्यात आलेलं आहे. ओके, महिलांना 33% रिझर्वेशन, पण ते अजून लागू करण्यात आलेलं नाही. तर या संदर्भात म्हणजे याचा अर्थ काय आहे की यामध्ये
या बाबतीमध्ये जर करंट रिलेव्हंट म्हणजे 2025चा आपण पेपर देणार आहोत, तर 2025चा पेपर आहे जो 26 मध्ये आपण देणार आहोत, तर 2025 मध्ये या सिलेबसच्या रिलेटेड, या टॉपिकच्या रिलेटेड जे करंट आहे ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपल्याला सिंपल प्रश्न असेल परंतु करंट रिलेटेडच प्रश्न असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे बेसिक अंडरस्टँडिंग विथ या ठिकाणी आपल्याला करंट जे आहे ते माहीत असणं गरजेचं आहे. नेक्स्ट त्यामधलाच याच्यामध्ये अजून एक प्रश्न बघू आपण की डिस्कस द रोल ऑफ व्हाईस प्रेसिडेंट. ओके, डिस्कस द रोल ऑफ व्हाईस प्रेसिडेंट. आपल्याला संसद म्हटलेलं आहे. ओके, त्यामध्ये की संसद आणि राज्य विधिमंडळ, त्यामध्ये डिस्कस द रोल ऑफ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया ॲज अ चेअरमन. ओके, ॲज अ चेअरमन ऑफ राज्यसभा. आता यामध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. ठीक आहे, डिस्कस करायची आहे, चर्चा करायची आहे. तर राज्यसभेचा जो अध्यक्ष आहे म्हणून भारताच्या उपराष्ट्रपतीच्या भूमिकेवर चर्चा करायची आहे. आता हा प्रश्न जो आहे हा आज सुद्धा रिलेव्हंट आहे. हा UPSCचा PYQ आहे, कारण यावर्षीच उपराष्ट्रपती जे आहेत त्यांची निवड करण्यात आली. मग उपराष्ट्रपतीची कशा पद्धतीने निवड केली जाते, निवडणूक प्रक्रिया कशी आहे, त्याचबरोबर त्यांचा रोल काय आहे. ओके, तर यामध्ये त्यांचा रोल जो आहे हा इम्पॉर्टंट आहे. काय रोल आहे त्या ठिकाणी व्हाईस प्रेसिडेंट ॲट द चेअरमन ऑफ राज्यसभा. ठीक आहे, राज्यसभेचे ते चेअरमन असतात. तर या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला गेला. म्हणजे यावर्षी सुद्धा हा प्रश्न जो आहे तो आपल्याला राज्यसेवेमध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होऊ शकतो. म्हणजे या प्रोग्रामच्या माध्यमातून जे आपण लक्षवेध प्रोग्राम आपण लॉन्च करतो, या प्रोग्रामच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, जे वर्षभराचं पॉलिटीच्या रिलेटेड किंवा प्रत्येक सब्जेक्ट प्रत्येक या ठिकाणी पेपरच्या रिलेटेड, ओके, GST जे सिलेबस आहे त्या रिलेटेड असणारे जे टॉपिक आहे ते सुद्धा आपण तुम्हाला कव्हर करून देणार आहोत. म्हणजे प्रत्येक अँगलनं, मल्टी अँगलनं किंवा प्रत्येक अँगलनं या ठिकाणी प्रत्येक सिलेबस हा सिलेबसमधला प्रत्येक पॉईंट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, तर हा या ठिकाणी 5 नंबरचा. त्यानंतर 6 नंबर जो आहे, ठीक आहे, 6 नंबर आपल्याला या ठिकाणी कार्यपालिका आहे. ओके, कार्यपालिका म्हणजे या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह आहेत. ओके, तर यामध्ये दुसरा आहे न्यायपालिका यांची रचना. आता कार्यपालिका म्हणजे काय आहे, कार्यकारी अधिकारी आहे, राष्ट्रपती आहेत, उपराष्ट्रपती आहेत, पंतप्रधान आहेत, काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहे आणि अटॉर्नी जनरल आहे. तर हे जे आहे हे कार्यकारी अधिकारी आहेत. ओके, कार्यपालिका आहे. त्यानंतर न्यायपालिका आहे. ओके, न्यायपालिका यांचे रचना आणि संघटन आणि कार्य. ओके, त्यामध्ये ज्युडिशरी आहे. आता हा जो टॉपिक आहे हा आपण या ठिकाणी वरती काय केलेला आहे, कव्हर अप केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे हा टॉपिक जो आहे रिड्रेसल मेकॅनिझम जे आहे, वाद निवारण यंत्रणा जे आहे ह्याच्यासोबत आपण करंट म्हणजे कनेक्ट केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, हा टॉपिक या टॉपिकला कनेक्ट करून आपल्याला अभ्यास करणं गरजेचा असतो. ठीक आहे, त्यानंतर सरकारची मंत्रालये, विभाग, दबाव गट. ओके, प्रेशर ग्रुप जो आहे, दबाव गट. ठीक आहे, आणि या ठिकाणी अनौपचारिक औपचारिक संघ आणि त्याची राज्य व्यवस्थेमधील भूमिका. यामध्ये एक महत्त्वाचा आहे दबाव गट जो आहे. ओके, प्रेशर ग्रुप आहे. आता प्रेशर ग्रुप जर पाहिलं तर या ठिकाणी तसा टॉपिक हा सोशल जस्टिसचा आहे. प्रेशर ग्रुप जो आहे तो या ठिकाणी एक पार्टी नसते किंवा पक्ष नसतो. जसं या ठिकाणी किसान सभा आहे, तर हा काय आहे, एक प्रकारचा काय आहे, प्रेशर ग्रुप आहे. तो सरकारवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्या माध्यमातून सरकारच्या ज्या योजना आहेत जर त्या चुकीच्या असतील त्यावर सरकारवर प्रेशर आणणे आणि त्या प्रेशरच्या माध्यमातून त्या योजना योग्य पद्धतीने तयार करून घेणे किंवा या ठिकाणी चेंज करायला लावणे हे काम आहे दबाव गटचं. आणि दबाव गट जो आहे तो या ठिकाणी एक प्रकारे कार्यपालिकेवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतो. ठीक आहे, तर यामध्ये आपण की द स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन अँड फंक्शनिंग ऑफ द एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशरी. ओके, ज्युडिशरी कशाचं आहे या ठिकाणी की स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन फंक्शन. आता आपल्याला स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन अँड फंक्शन कशाचं, एक्झिक्युटिव्ह त्याचबरोबर ज्युडिशरी आणि मिनिस्टर्स अँड डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्नमेंट, प्रेशर ग्रुप्स, फॉर्मल इन्फॉर्मल असोसिएशन्स अँड देअर रोल इन द पॉलिटी. ओके, तर यामध्ये राज्य व्यवस्थेमध्ये किंवा की जे सरकारी मंत्रालय आहेत, औपचारिक अनौपचारिक काही संघटना असतील, त्याचबरोबर दबाव गट असतील, त्यांचा रोल कसा आहे. ओके, यावर आपल्याला प्रश्न विचारतो. जसं एक्झाम्पलमध्ये ते हा प्रश्न आहे, टू व्हॉट एक्सटेंड. ओके, टू व्हॉट एक्सटेंड इन युअर व्ह्यू. ओके, इन युअर व्ह्यू. ओके, द पार्लमेंट इज एबल टू इन्श्युअर अकाउंटेबिलिटी ऑफ द एक्झिक्युटिव्ह इन इंडिया. आपल्यामध्ये भारतात कार्यपालिकेची उत्तरदायित्व निश्चित करण्यात संसद कितीपत सक्षम आहे. ठीक आहे, आता यामध्ये कार्यपालिकेचे उत्तरदायित्व म्हणजे कार्यपालिका म्हणजे काय आहे, एक्झिक्युटिव्ह जे अथॉरिटी आहे, तर ती एक्झिक्युटिव्ह अथॉरिटी या ठिकाणी की त्यांचं जे कार्य आहे ते कार्य निश्चितपणाने किंवा सक्षम पद्धतीने करण्यासाठी संसद जे आहे ते या ठिकाणी कितीपत संसद आहे किंवा म्हणजे कितपत सक्षम आहे. ठीक आहे, तर किंवा टू एक्सटेंड
इन युअर व्ह्यू द पार्लमेंट इज एबल टू एन्श्योर द अकाउंटेबिलिटी ऑफ द एक्झिक्युटिव्ह इन इंडिया. म्हणजे अकाउंटेबिलिटी, कार्यकारी मंडळ जे आहे किंवा या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह त्यांची अकाउंटेबिलिटी आहे, कारण या ठिकाणी ते गव्हर्नमेंटचे काय आहे किंवा त्याला आपण हेड ऑफ द गव्हर्नमेंट म्हणतो, जसं प्राईम मिनिस्टर आहे, हेड ऑफ द स्टेट आहे, त्याला आपण राष्ट्रपती म्हणतो. मग ही एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे, यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा अकाउंटेबिलिटी आहे. तर मग ती अकाउंटेबिलिटी या ठिकाणी किंवा पार्लमेंट हे जे आहे हे कसं उत्तरदायित्व ठरवतं. तर यामध्ये जसं हे सरकार जे आहे किंवा या ठिकाणी सरकार किंवा मंत्रिमंडळ जे आहे हे कशाला जबाबदार असतं, तर यामध्ये लोकसभेला जबाबदार असतं. ठीक आहे. तर या सगळ्या बाबी ज्या आहेत हे या ठिकाणी ह्या आपल्या सिलेबसच्या संदर्भात आहे, त्यामुळे आपल्याला सिलेबस माहीत असला पाहिजे. सिलेबसला धरूनच पॉईंट किंवा आपल्याला प्रश्न विचारले जातात. नेक्स्ट 7 आपल्याला या ठिकाणी पुढचा जो भाग आहे तो आहे ह्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत जर पाहिलं तर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. ओके, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. आता याच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी एक पॉईंट आहे जो आपण पाहिलं 73-74वी घटना दुरुस्ती, तर त्याच्या संदर्भात हा कनेक्ट करता येणारा पॉईंट आहे. लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे, पंचायत राज व्यवस्था, त्यामध्ये 73-74वी घटना दुरुस्ती आहे. तर यामध्ये द स्टेट, ओके, द स्टेट इन इंडिया सीम्स रिलेक्टंट टू एम्पावर अर्बन लोकल बॉडीज बोथ फंक्शनली ॲज वेल ॲज फायनान्शियली. कॉमेंट 2023चा प्रश्न आहे. भारतातील राज्य शहरी स्थानिक संस्थांना कार्यात्मक तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यास अनिच्छुक असल्याचे दिसते, यावर टिप्पणी करा. आता हा जो प्रश्न आहे हा या ठिकाणी काय आहे की आपल्याला थोडा अनालिटिकल बेस क्वेश्चन आहे आणि मेन्स मधले जे क्वेश्चन आहेत हे कशावर असतात की थिंकिंग बेस. म्हणजे या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे, आपली थिंकिंग जी आहे, विचार करण्याची जी क्षमता आहे ती वाढवायची आहे. त्यामुळं तुम्हाला न्यूजपेपर वाचणं असेल, त्याचबरोबर या ठिकाणी पुस्तक वाचल्यानंतर रिकॉल करणे, रिव्हिजन करणे, तर त्याचबरोबर त्याच्यावर विचार करणे, थिंकिंग, कारण थिंकिंगवरच आपल्याला या ठिकाणी हे सगळं, कारण संपूर्ण देशामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण राज्यसेवेच्या बाबतीत जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यांकडे काय आहेत, सेम सोर्सेस असणार आहेत. ठीक आहे, सेम जरी सोर्सेस असले, जसं लक्ष्मीकांत आहे, सगळ्याकडे सेम पुस्तक आहे, तरी सुद्धा या ठिकाणी सगळ्यांना सेम मार्क येतात का, नाही. तर यामध्ये तुमच्याकडे सोर्सेस किती आहेत, रिसोर्सेस किती आहेत, यापेक्षा तुम्ही त्याच्यावर या ठिकाणी किती काम करता, ओके, त्याचं आउटकम कसं प्रोड्यूस करता, रिप्रोड्यूस करता, यावर सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. म्हणजे तुम्हाला फ्लोचार्ट बनवता आलं पाहिजे, त्याचबरोबर या ठिकाणी विविध सोर्सेस म्हणून तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार करता आल्या पाहिजे, कारण ओन नोट्स ह्या गरजेच्या आहेत. कारण शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा आपल्याला एस ए झाल्यानंतर आपल्याला गॅप आहे, त्यानंतर GS झाल्यानंतर परत गॅप आहे, या गॅपमध्ये तुम्हाला या ठिकाणी काय आहे, तो तुम्ही केलेले जे नोट्स आहे ते आपल्याला शेवटच्या क्षणाला काय आहे, फास्ट त्याचं रिकॉल रिव्हिजन करता येतं. त्यामुळे स्वतःच्या नोट्स सुद्धा बनवणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर हा 7 नंबरचा पॉईंट झाला. त्यानंतर हे आपण लक्षवेध जी बॅच आहे ती 11 नोव्हेंबर पासून सुरू करत आहोत. अत्यंत दर्जेदार कंटेंट आणि या ठिकाणी कंटेंटवरच आपण फोकस करणार आहोत. जे UPSCचे PIQ आहे त्याचा रिलेव्हन्स कसा आहे, कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, प्रेडिक्टेबिलिटी काय आहे, ओके, तर किंवा या ठिकाणी आपल्याला त्याचे प्रिडिक्शन सुद्धा करता येणार आहे. त्याजवळ PDF नोट्स असतील, झूम मीटिंग असेल, परिपूर्ण अशी जी बॅच आहे ती या ठिकाणी आपण 11 नोव्हेंबर पासून लॉन्च करत आहोत. अगदी माफक शुल्क असणार आहे, इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी फी पे करू शकता. इव्हन या ठिकाणी काही डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. तर यामध्ये 11 नोव्हेंबर पासून ही बॅच आपण लॉन्च करतोय. ओके, त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, तो पुढचा जो पॉईंट आहे आपला तो पाहू आपण. तो म्हणजे काय आहे की यामध्ये की स्थानिक स्वराज्य संस्था झालं, त्यानंतर आहे की लोकप्रतिनिधित्व, ओके, लोकप्रतिनिधित्व अधिनियम ची ठळक वैशिष्ट्ये, RPA. ओके, RPA, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951. आता ह्याच्यावर डायरेक्ट आपल्याला प्रश्न विचारले जातात, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतात. द सायलेंट फीचर ऑफ द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट. तर सायलेंट फीचर्स म्हटलेलं आहे, तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारतील या ठिकाणी लोकप्रतिनिधी अधिनियमाची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. ठीक आहे, राज्यसेवेला. आता ठळक वैशिष्ट्य स्पष्ट करा म्हणजे काय आहे, आपल्याला या ठिकाणी 5-7 वैशिष्ट्य माहीत पाहिजे, फ्लो चार्टमध्ये आपल्याला ते लिहिता येतं. ओके, तर यामध्ये प्रश्न विचारलेला आहे. ओके, प्रश्न काय आहे, ऑन व्हॉट ग्राउंड्स अ पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह कॅन बी डिस्क्वालिफाय अंडर द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1955. म्हणजे यामध्ये की कोणतं ग्राउंड्स आहे की ज्या आधारे एखाद्या व्यक्तीला डिस्क्वालिफाय केले जातं. म्हणजे जर इलेक्शनच्या काळामध्ये जर एखाद्या व्यक्तीने काय केलेलं आहे, पैसे वाटप केलेलं आहे,
किंवा इलेक्शनच्या काळामध्ये गिल्टी सिद्ध झालेला आहे. ओके, तर त्या ह्याच्यामध्ये काय आहे की हे ग्राउंड्स असतात डिस्क्वालिफिकेशनचे. ठीक आहे. अँड ऑल्सो मेन्शन द रेमेडीज अवेलेबल टू सच पर्सन अगेन्स्ट दिस डिस्क्वालिफिकेशन. ओके, म्हणजे लोकप्रतिनिधी कायदा 1951 अंतर्गत लोकप्रतिनिधीला कोणत्या आधारावर अपात्र ठरवले जाऊ शकते आणि अशा व्यक्तीला त्याच्या अपात्रतेविरुद्ध उपलब्ध असलेल्या उपायांचा देखील उल्लेख करा. म्हणजे या ठिकाणी की ह्याचे वे आउट काय आहे, एखाद्या व्यक्तीला डिस्क्वालिफाय केलं तर यामध्ये की त्याचा पुढचा पर्याय काय आहे किंवा त्याला या ठिकाणी कोणत्या रेमेडीज अवेलेबल आहेत. तर डायरेक्ट प्रश्न आपल्याला इथं विचारले जातात. त्यानंतर 9 नंबरचा जो टॉपिक आहे तो आपण इथं कव्हर करू. 9 नंबरच्या टॉपिकमध्ये यामध्ये 9 नंबरचा जो टॉपिक आहे तो आपल्याला या ठिकाणी हे विविध क्षेत्रातील 9 नंबर. आता यामध्ये 9 नंबरचा जो भाग आहे त्यामध्ये आहे या ठिकाणी की आपल्याला विविध संविधानिक पदांच्या नियुक्त्या. ठीक आहे, तर विविध संविधानिक पदाच्या नियुक्त्या. ओके, त्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल ज्या बॉडीज आहेत त्यानंतर विविध संविधानिक मंडळाचे अधिकार व कार्य व जबाबदाऱ्या. ओके, तर हा जो टॉपिक आहे तर त्याचबरोबर याच्यामध्ये सेकंड टॉपिक सुद्धा आपण याला कनेक्ट केलेला आहे. तो म्हणजे काय आहे, यामध्ये हे 2 टॉपिक जे आहेत, दुसरा सेकंड वैधानिक नियामक व विविध अर्धन्यायिक मंडळे. ठीक आहे, विविध अर्धन्यायिक मंडळे. तर आता हे जे 2 पॉइंट आहेत ते आपण इथं पाहू. ठीक आहे, आता यामध्ये विविध संविधानिक पदाच्या नियुक्त्या, विविध संविधानिक मंडळे, अधिकार व त्यांचे कार्य व जबाबदाऱ्या. ठीक आहे, यामध्ये ज्या कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहेत, मग इलेक्शन कमिशन असेल, UPSC असेल. ओके, तर या ज्या कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहेत त्यांचं या ठिकाणी की अधिकार व कार्य आणि त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी की स्टॅच्युटरी बॉडी काय आहे, त्याचबरोबर या ठिकाणी रेग्युलेटरी बॉडी काय आहे आणि या ठिकाणी क्वासी ज्युडिशरी बॉडी काय आहे. ओके, या ठिकाणी स्टॅच्युटरी, रेग्युलेटरी आणि व्हेरियस क्वासी ज्युडिशरी बॉडी अर्धन्यायिक मंडळे काय आहे. तर यावर आपल्याला या ठिकाणी की प्रश्न विचारला जातो. तर जसं 2022चा हा प्रश्न आहे, 2022 मध्ये UPSC मध्ये विचारलेला, डिस्कस द रोल ऑफ इलेक्शन कमिशन. ठीक आहे, डिस्कस द रोल ऑफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इन द लाईट ऑफ द इव्होल्युशन ऑफ द मॉडल कोड ऑफ कंडक्ट. ओके, तर आदर्श आचारसंहितेच्या विकासाच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर चर्चा करा. आता आदर्श आचारसंहिता म्हणजे काय आहे ते माहीत असायला पाहिजे. त्याचबरोबर हा जो टॉपिक आहे इलेक्शन कमिशन हा टॉपिक का विचारण्यात आला, कारण ह्याच्यामध्ये की 2022 त्यावेळेस या ठिकाणी इलेक्शन होत होते. त्याचबरोबर सध्या सुद्धा काय आहे इलेक्शन्स आहेत. त्याचबरोबर इलेक्शन आयोग किंवा या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे तो सध्या डिस्प्यूटमध्ये आहे. ओके, तर त्यामुळं याच्यावर आपल्याला डायरेक्ट प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, त्यामधलाच हा एक प्रश्न आहे. त्यानंतर यामध्ये म्हणजे ही वन ऑफ द काय आहे कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. UPSC सुद्धा काय आहे कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, नेक्स्ट. आता यामध्ये आतापर्यंत जे झालं ते या ठिकाणी आपण काय बघितलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटी. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आणि पॉलिटी हे आपण 9 भागमध्ये किंवा 9 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. याची PDF सुद्धा तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर आपण टाकू ॲज इट इज. म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की अरे कॉन्स्टिट्यूशन आणि पॉलिटी जो भाग आहे तो या ठिकाणी 9 टॉपिक पर्यंत आहे आणि हा आहे आपल्याला 125 मार्कासाठी. ओके, 125 मार्कासाठी हे विचारलं जातं. ओके, आणि दुसरा जो भाग आहे तो आहे आता गव्हर्नन्सचा. गव्हर्नन्स साधारण आपल्याला 40 ते 45 मार्कासाठी विचारलं जातं गव्हर्नन्स. ठीक आहे, आणि गव्हर्नन्स मध्ये काय आहे या ठिकाणी ई गव्हर्नन्स आहे. जसं या ठिकाणी प्रशासन आहे. ओके, ॲडमिनिस्ट्रेशन आहे. तर ॲडमिनिस्ट्रेशन असेल तर त्यामध्ये काय आहे या ठिकाणी पारदर्शकता व उत्तरदायित्व आहे. ई प्रशासन आहे. ठीक आहे, द इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ गव्हर्नन्स, ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी. म्हणजे प्रशासन कसं असलं पाहिजे या ठिकाणी ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, अकाउंटेबिलिटी असली पाहिजे. ओके, म्हणजे या ठिकाणी कलेक्टर असेल, तहसीलदार असेल तर प्रत्येकाची काय आहे अकाउंटेबिलिटी आहे, त्यांची या ठिकाणी काय आहे जबाबदारी आहे किंवा उत्तरदायित्व आहे. त्याचबरोबर ई प्रशासन आहे. ओके, विविध आपल्याला जे कागदपत्र आहे डॉक्युमेंट पाहिजे असेल तर आपल्याला काय मिळतं या ठिकाणी ईच्या आधारे उपलब्ध होतात. तर यामध्ये ई प्रशासन आहे. त्यानंतर यामध्ये उपाययोजना, प्रतिमाने, यश, मर्यादा व क्षमता याबाबतचे महत्त्वाचे पैलू. तर यामध्ये की ह्याच्या उपाययोजना काय आहेत त्यांचे या ठिकाणी ई गव्हर्नन्स, ॲप्लिकेशन्स, मॉडेल्स काय आहे, सक्सेशन, लिमिटेशन्स काय आहे आणि पोटेन्शियलिटी काय आहे
त्यानंतर नागरिकांची सनद, ओके, ज्याला आपण सिटीजन्स चार्टर असं म्हणतो, नागरिकांची सनद, तर प्रत्येक ऑफिसमध्ये ही लावलेली असते. सिटीजन चार्टर काय आहे, त्यानंतर पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि संस्थात्मक व इतर उपाययोजना याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. जसं की आपल्याला 2020 मध्ये UPSC मध्ये प्रश्न विचारला होता, द रिसेंट अमेंडमेंट, ओके, रिसेंट अमेंडमेंट टू द राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, रिसेंट अमेंडमेंट राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट विल हॅव द profound impact on the autonomy and independence of the information commission discuss. ठीक आहे. आता यामध्ये रिसेंटली ह्याच्यामध्ये काय करणार, आता हा करंट बेस क्वेश्चन होता त्यावेळेसचा, की त्यामध्ये सरकारनं की या इन्फॉर्मेशन कमिशनच्या किंवा या ठिकाणी RTI मध्ये चेंज करण्यात आला होता, दुरुस्ती करण्यात आली होती. तर माहितीचा अधिकार कायद्यातील अलीकडील म्हणजे त्यावेळची दुरुस्ती माहिती आयोगाच्या या ठिकाणी स्वायत्तता आणि स्वाधीनतेवर काय आहे, सखोल परिणाम घडते. आता यावर आपल्याला डिस्कशन चर्चा करायची आहे की याचे पॉझिटिव्ह अँगल काय आहेत, निगेटिव्ह अँगल काय आहे, त्या सगळ्या बाबी इथं येणार आहेत. म्हणजे डायरेक्ट जो आहे हा प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड विचारलेला आहे ई गव्हर्नन्सचा. आणि त्यानंतर ई गव्हर्नन्स मधला जो शेवटचा जो मुद्दा आहे ई गव्हर्नन्स, विशेषतः दोन मुद्दे जे आहेत हे ई गव्हर्नन्सचे आहेत. त्यामध्ये नागरी सेवांची लोकशाहीमधील भूमिका, रोल ऑफ सिव्हिल सर्व्हंट इन अ डेमोक्रेसी. ठीक आहे. तर रोल ऑफ सिव्हिल सर्व्हंट, तर म्हणजे या ठिकाणी मग तो सिव्हिल सर्व्हंट ज्याला आपण या ठिकाणी सिव्हिल सर्व्हिसेस म्हणतो, IAS IPS IFS असेल किंवा या ठिकाणी स्टेटच्या सर्व्हिसेस असतील, तर यांचा या ठिकाणी लोकशाहीमध्ये काय रोल आहे. जसं एक्झाम्पलमध्ये प्रश्न विचारलेला, हॅज द कॅडर बेस्ड सिव्हिल सर्व्हिसेस ऑर्गनायझेशन been the cause to slow चेंज इन इंडिया क्रिटिकल एक्झामिन. म्हणजे या ठिकाणी कॅडर बेस म्हणजे किंवा IAS IPS साठी काय आहे, कॅडर अलॉटमेंट असते. त्या कॅडरमुळं या ठिकाणी किंवा की भारतामधली जी ग्रोथ आहे किंवा ह्या कॅडर अलॉटमेंट सिस्टीममुळं तर या ठिकाणी भारताची ग्रोथ जी आहे ती स्लो झालेली आहे का, ही आपल्याला क्रिटिकली एक्झामाइन करायचं आहे. तर यामध्ये हा जो प्रश्न आहे हा या ठिकाणी काय आहे की रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन अ डेमोक्रेसी. आता आपल्या राज्यसेवेला सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. परंतु राज्यसेवेमध्ये काय आहे, राज्यसेवेमध्ये कॅडर अलॉटमेंट नसतं. ठीक आहे. पण ह्याला दुसरा अँगल म्हणजे या ठिकाणी ह्यांचे फंक्शन्स कसे असतात, ओके, यांचं स्ट्रक्चर कसं असतं, यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा GS पेपर 2, ओके, म्हणजे मेन्स मधला GS पेपर 2 आपण कव्हर केला, ज्यामध्ये पॉलिटी, ओके, ज्यामध्ये एक आहे कॉन्स्टिट्यूशन, त्यानंतर आहे पॉलिटी अँड या ठिकाणी गव्हर्नन्स. ओके, गव्हर्नन्स हे तीन टॉपिक जे आहे हे आपण इथं कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. हे तीन टॉपिक कव्हर केले. त्याचबरोबर ह्याच्यामधला सोशल जस्टिस एक आहे आणि तो दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करू. सोशल जस्टिस आहे आणि त्यानंतर इंटरनॅशनल रिलेशन्स आहे. ठीक आहे. सोशल जस्टिस साधारण या ठिकाणी आपल्याला 35 ते 40 मार्कासाठी तो सुद्धा विचारला जातो. म्हणजे ओव्हरऑल या ह्याच्यामध्ये 250 पैकी 200 मार्क जे आहे ते या ठिकाणी पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन, गव्हर्नन्स अँड सोशल जस्टिसवर आहेत. ओके, तर हे 200 मार्क आणि राहिलेले 50 मार्क जे आहेत हे इंटरनॅशनल रिलेशन्सवर असतात. तर आपल्याला आधी सर्वात महत्त्वाचं सक्सेस किंवा की जे आहे सक्सेसमधली ती म्हणजे आहे सिलेबस. आपल्याला सिलेबस व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक पॉईंट या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. कारण आयोग आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड पण प्रश्न विचारतं किंवा या ठिकाणी फिरून पण प्रश्न विचारतं. त्याचबरोबर प्रत्येक टॉपिकवर काही करंट आहे का हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. यासाठी आपण या ठिकाणी ही लक्षवेध बॅच, डेडिकेटेड अशी लक्षवेध बॅच 11 नोव्हेंबरपासून लॉन्च करत आहोत. म्हणजे 9 नोव्हेंबरला तुमची परीक्षा आहे, त्यानंतर 11 नोव्हेंबर जे विद्यार्थी 2025ची मेन्स देणार आहेत किंवा 2026 साठी प्रिपेअर करत आहे, या दोघांसाठी अत्यंत दर्जेदार, अत्यंत महत्त्वाची अशी ऑनलाईन बॅच ही अवेलेबल आहे. ऑफलाईन बॅचेस सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. ऑफलाईन ॲट छत्रपती संभाजीनगरला ऑफलाईन म्हणजे डेडिकेटेड असे एकमेव अकॅडमी आहे जी राज्यसेवा आणि UPSC साठी आपण स्पेशल बॅच घेत असतो ऑफलाईन ॲट छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. तर तुम्ही ऑफलाईनला सुद्धा येऊ शकता आणि या लक्षवेधसाठी ही स्पेशल डेडिकेटेड अशी ऑनलाईन बॅच असणार आहे. जे विद्यार्थी 25-26 साठी प्रिपेअर करताय त्यांच्यासाठी ही या ठिकाणी बॅच असणार, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच. तर यासाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी की तुम्हाला त्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. त्याचबरोबर याची जी PDF आहे किंवा इतर जे माहिती आहे ही डायरेक्शन अकॅडमीच्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध असते. त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा आणि मित्रांना या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुम्हाला जर आवडला असेल, डिकोडिंग समजलं असेल तर निश्चित तुम्ही या ठिकाणी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कॉमेंट सुद्धा जरूर लिहा, कारण तुमचं कॉमेंट म्हणजे एक प्रकारचं टॉनिक असतं आमच्यासाठी. ठीक आहे. थँक्यू. ऑल द बेस्ट. जय हिंद.